श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। जी महिला तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही, कान उघडून लक्ष देऊन ऐकून घ्यावे, अन्यथा तर पश्चाताप करण्याची वेळ येईल। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, महत्त्वाचा असणार आहे। सध्या सामाजिक दृष्ट्या विचार करता हा विषय खूपच खास आणि महत्त्वाचा आहे। आजचा विषय असा आहे, जी स्त्री आपल्या पतीसोबत शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही किंवा पतीला सोबत झोपून देत नाही, त्यांना नंतर पश्चाताप करावा का लागतो। पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे, पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का? ते खूप गरजेचे आहे का? आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होईल? पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे? आम्ही तुम्हाला हे एक कथेद्वारे समजून सांगणार आहोत। तसेच मनुष्याच्या 3 प्रमुख चुका कोणत्या आहेत ते देखील पाहणार आहोत। या अशा चुका आहेत ज्या मनुष्य तो जाणून बुजून करतो आणि ज्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात। हा व्हिडिओ 2 विषयांवर आधारित आहे। फक्त एक विनंती आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। दर्शक हो, ही एक वेळची गोष्ट आहे। देवर्षी नारद भगवान नारायण यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते, तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जात आहे। देवर्षी नारद त्या माणसाला पाहून खूप आश्चर्यचकित झाले। ते विचार करू लागले की एवढ्या रात्री सगळेच आपापल्या घरात गाढ झोपलेले आहेत, तेव्हा हा माणूस रात्री जंगलाकडे का जात आहे? असा विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागला। तो माणूस वेगाने पुढे जात होता आणि देवर्षी नारद आकाशमार्गाने त्याचा पाठलाग करत होते। मित्रांनो, काही वेळाने तो माणूस एका झोपडीजवळ पोहोचतो। तिथे एक अतिशय सुंदर देखणी स्त्री त्या झोपडीच्या बाहेर उभी असते। ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती। जेव्हा तिने त्या तरुण माणसाला येताना पाहिले, तेव्हा ती म्हणू लागली, या मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते, तुम्ही खूप वेळ केलात। तो तरुण माणूस उत्तर देतो, हे प्रिये, आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली, म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला। तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला, पण तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी आधी आले। प्रिय दर्शक हो, देवर्षी नारद त्या दोघांचे बोलणे ऐकत होते, तेव्हा ती स्त्री म्हणाली, चला आपण दोघे लवकरच झोपडीत जाऊन आयुष्याचा खरा आनंद घेऊया। इतके बोलून ते दोघे झोपडीत गेले। ते देवर्षी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले। ते विचार करू लागले, पृथ्वी लोकातील स्त्री पुरुषचे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत, तरीही ते आपल्या जीवनसाथीला धोका का देत आहेत? त्यांना थोडीही लाज वाटत नाही का? त्यांची जरा देखील भीती वाटत नाही का? की आपल्या पती किंवा पत्नीसोबत विश्वासघात करणे किती मोठा पाप आहे? या सर्व प्रकार पाहून देवर्षी नारद त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी देवर्षी नारद नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले। काही वेळानंतर कैलास पर्वतावर पोहोचतात, जिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते। देवर्षी नारद यांना पाहून भगवान शिव म्हणतात, या देवर्षी नारद, कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे। त्यानंतर देवर्षी नारद भगवान शिवांना म्हणाले, प्रभू प्रणाम। तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवर्षी नारद, आज अचानक कैलास पर्वतावर कसे येणे केले? तुमची येण्याची काय कारण आहे? तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो।
तेव्हा तिथे एक मी विचित्र घटना पाहिली. ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी तुमच्याकडं आलो आहे. कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा. ही तुमची माझ्यावर कृपा असेल. भगवान शिव म्हणाले, देवर्षी नारद, तुम्ही निसंकोच होऊन तुमचा प्रश्न विचारा. मी नक्कीच तुमच्या शंकांचे निरसन करीन. नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. भगवान शिवाच्या मुखातून त्याच देवर्षी म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की स्त्री त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत ना? त्यांना रीतिक्रिया करून घेतात. आणि हे प्रभू, काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत, त्यांना रीतिक्रिया करून देतात. आणि हे प्रभू, मनुष्य आपल्या जीवनात अशा कोणत्या 3 चुका करतो त्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो? ज्या लोकांनी या 3 चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदाने भरून राहते. मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणत्या 3? भगवान शिव देवर्षी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले, हे देवर्षी नारद, आज तुम्ही समस्त मनुष्य जातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहात. तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला. प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतला पाहिजे. कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात. जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांना या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. शिव पुढे म्हणाले, हे देवर्षी नारद, आता मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका. भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकताच देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन. कृपया तुम्ही कथा लवकरच सुरू करा. मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन. आणि हे प्रभू, कथेचा प्रसार मी सर्व लोकांमध्ये करेन. यानंतर भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात. म्हणतात, देवर्षी नारद, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव गजानन होते. तो शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता. त्याच्या शेतीतून चांगले धान्य मिळत होते. तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही धान्य घरी साठवत असे. त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे. मुलावर गजाननवर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते. पण अधिक स्वातंत्र्यामुळे गजानन बिघडला होता, वाया गेला होता. म्हणतात ना, मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात. हेच गजानन सोबत झाले. गजानन चुकीच्या संगतीत गेला आणि जुगार खेळू लागला. लहान वयातच त्याने आपली कामवासना शमवण्यासाठी वेश्येकडे जाण्यास सुरुवात केली. एक दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो, वेश्येकडे जाते आणि दारूही पितो. तो व्यसनी झाला आहे. शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले. त्याने विचार केला की हे सर्व गजाननला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे झाले आहे. त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे. शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावेल. कदाचित तिचे ऐकून गजानन योग्य मार्गावर येईल असा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे गजाननचे लग्न लावून दिले. विवाह झाल्यानंतर घरातच राहू लागला. कारण त्याला पत्नी अत्यंत सुंदर, मोहक व रूपवती होती. काही काळानंतर गजाननच्या आईवडिलांचे वय झाले. ते फार थकले होते आणि एक दिवस असा आला की त्यांनी हे जग, हा संसार सोडला. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणाले, देवर्षी नारद, खरी कथा तर आता इथून पुढे सुरू होते. गजाननची पत्नी अत्यंत सुंदर होती, त्यामुळे गजाननची कामवासना शांत होऊ लागली होती. पण जुगार खेळण्याची सवय काही केल्या
गेलेली नव्हती. गजानन जुगारात आपली संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे काहीच उरले नव्हते. ना त्याच्याकडे पैसा होता, ना त्याच्याकडे कोणते कौशल्य होते. देवर्षी नारद एक दिवशी त्याच्या पत्नींना सांगितले, आपल्याकडे काहीही शिल्लक नाही. तुम्ही राजाकडे जा, तिथे काहीतरी काम शोधा जेणेकरून आपले जीवन चालवता येईल. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवर्षी नारद, समजवण्यासारखी गोष्ट आहे काही की जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो काय करू शकतो. जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कोणत्या तरी कामावर ठेवेल जेणेकरून राजाचेही ते काम होईल आणि जर काहीच नसेल तर तो काढून टाकेन. हे देवर्षी, माणसाची कौशल्ये हेच त्याची खरी ओळख असते आणि गजाननकडे तर काहीही नव्हते, ना पैसा ना कोणते कौशल्य. तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोहोचला होता जेथे माणसाच्या हाती फक्त पश्चाताप उरतो. त्याला 2 मुलगे झाले होते, त्याचे लग्न लावायचे होते आणि पैशाची अशा वळणावर पोहोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त पश्चाताप उरतो. त्याला 2 मुलगे झाले होते, त्याचे लग्न होत्या आणि पैशाची खूप गरज होती. पण गजाननकडे काहीच उरले नव्हते. त्याला त्याचे घर चालवणेही कठीण होऊन बसले होते. गजानन दाण्यासाठीही मोहताज झाला होता. त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती. एके दिवशी गजानन काम वासनेसाठी आपल्या पत्नीकडे गेला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, या जगात माणसाचे सर्वस्व फक्त काम वासनेतच नसते तर गरजवंताची मदत करण्यातही असते. जे लोक काम वासनेमुळे वेडे होतात ते बर्बाद होतात. हे स्वामी, आता मी तुम्हाला 3 चुका सांगणार आहे. या गोष्टी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका. मनुष्य बहुतेक वेळा या 3 चुका करतो. काही लोक अनावधानाने तर काही लोक मुद्दामून करतात. पण जे लोक या 3 चुका करतात ते आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होतात. पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे. जर तुम्ही ही चूक केली किंवा तुमच्या मुलांनीही ही चूक केली तर तुम्हाला तुमच्या मुलांना जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते, पश्चाताप करावा लागू शकतो. दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तिसरी चूक म्हणजे तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे, वाईट सवयींना बळी पडणे. हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादाकडे नेते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. जर तुम्ही तुमचा तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना, रोगांना सामोरे जाऊ लागते. त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली आणि त्यामुळेच आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता मी तुमच्यासोबत रीतिक्रीडा करू इच्छित नाही, तुमच्यासोबत झोपायचेही नाही आणि तुमच्यासोबत झोपायची इच्छा सुद्धा नाही. आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे. मी भगवंताच्या सेवेत विलीन होऊ इच्छिते. भगवंत नक्कीच आपली मदत करील. आता हा वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जा. तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते. ब्रह्मचर्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात आणि वैवाहिक जीवनात ते दाम्पत्य पुत्रांची कामना करतात. पुत्र झाल्यानंतर सून मिळवण्याची इच्छा करतात. त्या ब्रह्मचार्य जीवनात ते परत जातात. मग ते वृद्ध होतात आणि
त्या ब्रह्मचार्य जीवनात ते परत जातात. तिथून ते वैवाहिक जीवनात आले होते, त्यामुळे आता ब्रह्मचार्य जीवनात जाणेच योग्य आहे. ज्या प्रकारे आपण आपले तारुण्य वयात घालवले आहे, त्याचप्रमाणे वृद्धकाळात वाया घालवू नये. पूजा, ज्ञान, भजन आणि सत्संग केले पाहिजे. मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही. आता तरी तुम्हाला कळले असेल की तुमच्यासोबत काम वासनेत सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुमच्यासोबत रतिक्रिया करू इच्छित नाही. आता आपले एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मुलांचे लग्न करून देणे. तुम्ही कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित करा, तर नक्कीच भगवंत आपले ऐकतील. भगवान शिव सांगतात की देवर्षी नारद त्या गजानन पत्नीने बरोबर म्हटले होते. जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मग काय होते, एक वृद्ध श्री गजाननच्या घरी येते आणि ती वृद्ध श्री गजाननच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते. ती म्हणते, मला संतती नाही, तूच मला आणि माझे धन सांभाळ. मला 2 वेळच्या जेवणाची सोय झाली तरी माझ्यासाठी ते पुरेसे आहे. मग ती श्री गजाननच्या घरी राहू लागली. गजाननने आपल्या 2 मुलांचे लग्न लावले आणि संपूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला. भगवान शिव पुढे सांगतात, हे देवर्षी नारद, त्या वृद्ध महिलेच्या संपत्तीमुळे गजाननच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. त्याच्या घरी पैसे आले, परंतु गजानन जो होता तो चुकीच्या मार्गाने चालू लागला. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि काम वासनेत सहभागी होण्यासही नकार दिला. त्यामुळे गजानन दुसऱ्या मार्गावर जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता. गजानन एका स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला, कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती, न त्याला सोडत होती आणि न त्याच्या काम वासना शमवण्यासाठी. गजानन दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला. रात्री आपल्या पत्नीला झोपल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली कामवासना शांत करत असे आणि रतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत जात असे. भगवान शिव म्हणतात, हे देवर्षी नारद, माझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा गजाननच्या पत्नीने केला. कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रतिक्रिया करणे बंद करते, तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातोच. त्यासोबत पती व्यसनाच्या अधीन होऊन पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नी देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते. असे गजाननसोबत जी स्त्री रतिक्रिया करत होती, त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे. एकदमच सगळे सोडून देणे योग्य नाही. पत्नी जरी चुकीच्या मार्गावर गेली तरी ती आपल्या पतीला व्यसनापासून दूर करू शकत नाही. हाच याचा अर्थ असतो. कारण एक स्त्रीच घराचं सर्व काही असते. स्त्री ही आदिशक्ती असते. त्यामुळे पतीलाही चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे स्त्रीच्याच हातात असते. आता मी स्त्रियांसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, ज्या त्यांनी कधीही करू नये. पहिली गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्यांच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये. जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते, तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतो. दुसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया करणे बंद करू नये. जी स्त्री आपल्या पतीसोबत रतिक्रिया करत नाही, ती पूर्णपणे सोडते. पती तिचा व्यभिचार बनतो, परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो. तिसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात. जी स्त्री असे करते, ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि ती उत्तम स्त्री मानली जाते. पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते, ती आपल्या पतीच्या
व्याभिचारी होण्यास जबाबदार मानले जाते. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या कामवासनेला शांत केले पाहिजे, जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही. ही गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती कामवासनेत खूपच लुप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे. त्याचबरोबर चांगल्या सत्संगात घेऊन जावे, जिथे भगवंताची चर्चा चालू असते तिथे त्याला घेऊन जावे, जेणेकरून त्याच्या दृष्टीत बुद्धीत सुधारणा येऊ शकेल, भगवंताचे भजन करू शकेल आणि तपस्येत लीन होऊ शकेल. तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते. असे होऊ नये की स्त्री तर भगवंताच्या भजनात लुप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला. जर पत्नी पतीच्या शारीरिक संबंधापासून पूर्णपणे दूर गेली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही. पती पत्नी हे जीवनरूपी गाडीचे 2 चाकं असतात. जर एक चाक सत्यावरून भटकले तर गाडीला धक्का लागतो आणि ती योग्य प्रकारे चालत नाही. म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे की 3 प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं करावं. ज्या स्त्रिया असं करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात. त्या आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात, विचार करणेही टाळतात आणि स्वतःबरोबरच आपल्या पतीचेही कल्याण करतात. भगवान म्हणतात, हे देवर्षी नारद, आता तुला कळलं असेल की तो पुरुष ज्याला तू पाहिलं, जो झोपडीत एका स्त्रीसोबत रतिक्रियेत लिप्त होता, तो गजाननच होता. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते. न ती तिच्यासोबत झोपत होती, न ती रतिक्रिया करत होती. आपली कामवासना शांत करण्यासाठी गजानन परक्या स्त्रीसोबत लिप्त झाला होता, जे तू स्वतः पाहिलेस. देवर्षी नारद आपल्या प्रश्नाची उत्तरं जाणून खूप प्रसन्न होता आणि नारायण जप करत तिथून प्रस्थान करतात. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.